ऋतूज ब्लॉगमध्ये. आणि आज पण एक इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन आलेली. आणि आता डायरेक्ट संध्याकाळचा ब्लॉग चालू केला. तर आम्ही चाललो इथे फार्म हाऊसला चिकन पार्टी करायला. तर आता फायनली आम्ही आलोय फार्म हाऊसला. आणि आता इथे मस्त सामान वगैरे काढतोय. पाणी प्यायचे ग्लास राहिले आपले. अरे देवा. सो इथे मस्त काम वगैरे चालू आहे. इथे मस्त फार्म हाऊसचं काम चालू आहे. आणि इकडं पोल्ट्री वगैरे. सो कंटिन्यू करा. आणि वातावरण पण भारी झालं आहे, भुरभुर चालू झाली आहे. तर आता आपण मस्त पार्टी करणार आहे. सो कंटिन्यू करा. सध्या ना हे आपलं गोडाऊन आहे. आणि इथं आता पोल्ट्रीचं काम चालू आहे. आणि इथं मस्त झाडं वगैरे अजून लावायचे आहेत काही, पण काही लावलेले आहे. तर इथून पूर्ण आपलं हे फार्म आहे. आणि आता इथे बघा हे मोठं गोडाऊन आहे, हे आपलं घर. आणि इथे आता पोल्ट्रीचं काम चालू आहे काहीच. हे पण लवकरच होईल. तिकडे दुसऱ्यांची एक पोल्ट्री आहे. आणि शेत तर बघा असं भारी वाटतं आहे ना, एकदम म्हणजे असं विलेज फील येतं आहे. तर पूर्ण व्ह्यू पण चांगला आलेला आहे. आणि आता इथे भुरभुर पण चालू झाली पावसाची, नेमके भुरभुर चालू झाली. तर आता बघा तिथं मस्त मजा वगैरे करूयात. तुम्हाला मी फार्म हाऊस पण दाखवते आपल्या इकडचं. इथे गोडाऊन आहे, पण आता तिथे सध्या अंधार आहे त्यामुळे. आणि इथं बघा बकऱ्या, काहीच बकऱ्या, आम्हाला बकऱ्या पण दिसल्या लगेच आल्याच. इथे असतं झाडं वगैरे अजून लावायचं आहे, प्लॅनिंग चालू आहे तशा. आणि घराचं अजून म्हणजे बनायचं बाकी आहे. तर तुम्हाला मी थोडं दाखवते गाईच. सो हा हॉल आहे, हे बघा हा हॉल आहे. इथे ना म्हणजे 2 रूम आहेत इथे आपल्या फार्म हाऊसला. सो हा हॉल आहे. आणि हे किचन आहे छोटंसं. इथे माळा वगैरे आहे, अजून इथे काम व्हायचं सगळं बाकी आहे, पण मग झालं आहे ऑलमोस्ट. सो इथे ना हे बघा तुळजाचा व्हिडिओ कॉल चालू आहे. तुळजा घातलू तर व्लॉग चालू आहे. सो इथं ताई ना, ताई म्हणते आम्ही आल्यावर नाही करत, व्लॉगर आहे व्लॉगर. सो त्यांची आता मस्त तयारी चालू आहे बिर्याणीची. आणि तुम्हाला चिकन पण दाखवते, थांबा गाईच. हे बघा तर गोडाऊनमध्ये चिकन ठेवलं आहे. ह्या वहिनी आहे, हे दादा ते आता ते हे करतात. हे बघा गाईच चिकन, नवी चिकन पॅटी हो गई. तर कंटिन्यू चूल पेटवायचं काम चालू आहे. आणि आम्ही तर सरपण आणलेलं आहे गाईच, सरपण. मीठ होतं ना. A few moments later. मस्त वहिनीनं तांदूळ टाकतात येतं. आणि बघा कसा भारी वास येतोय गाईस, पूर्ण घमघमाट सुटला आहे. आणि इथं ना नेमकी लाईट गेली, लाईटनी ना फुल हे करून टाकला आमचा. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. शांत बसा गाईस, तुम्ही गाईस जरा शांत बसा. भैया यार अभी मेरा नया नाम भाभी ने रख दिया है, टॉर्च वाले भैया. तर इथे आपला अर्ध हिंदी पण येत राहणार आहे आणि मराठी पण येत राहणार आहे. तर कंटिन्यू कर गाईस. तर अशा वातावरणात दीदीचं गाणं तर झालंच पाहिजे. आणि आता ती मस्त गाणं म्हणते, तर बघूयात. सो आता इथं मस्त पापड भाजताय गाईस. हे बघा निकिता दीदी मस्त पापड भाजते. इथं मस्त आता सॅलड कापायचं काम चालू आहे. आणि इथं कांदा, लिंबू, परत टमॅटो, काकडी सगळं मस्त कापायचं काम चालू आहे. बघा ह्या 2 जणी कापताय. मसाला पापड करतोय आमचा मिनी पिझ्झा. फक्त याला बेक करायचं नाही आहे, आम्ही डायरेक्ट खाणार आहे गाईस. बस झालं. आणि आता हे बघा मस्त येतं 3 जणी मस्त मसाला पापड करताय गाईस. डोकं कुटपर्यंत चालेल ना, काय सांगता येत नाही. पण त्याला फक्त आहे ना हे पाहिजे, थांबा 2 मिनिटं. बघा ह्यांच्या डोकं कुटपर्यंत चालतात बघा गाईस. सो इथे आता बेक नाही करणार, आम्ही डायरेक्ट खाणार आहे गाईस. अलग ही लेवल का बनना था. इनका है ना कुछ अलग ही लेवल है, मतलब अभी क्या बोलूं मैं. और हमको कुछ इज्जत ही नहीं देती है, क्या करूँ. चलो गाइस कंटिन्यू करो. अभी
तर इथं नेमकी लाईट गेलेली होती त्यामुळे आम्ही आता इथं मस्त टॉर्च लाईट डिनर करत होता आणि एकदम भारी व्ह्यू येत होता मस्त फार्म हाऊसवर. तर आता आम्ही खाली चाललो घरी आणि आता रात्रीचे 9:45 वाजलेले आणि इथे मी आहे, निकिता दीदी आहे, वहिनी आहे, दादा आणि ते तर ते गाडी चालतात पुढे आणि लाईट नाही त्यामुळे दीदीची मेहनत बघा टॉर्च लावून मेहनत चालू आहे. सो असेच ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटत अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय गाईज, बाय. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.